26 जानेवारीला देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे। यावेळी रायगड जिल्हा मुख्यालयातील ध्वजवंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना मिळालाय। तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हे शासकीय ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाला उपस्थित असतील। महायुतीची सत्ता आल्यानंतर रायगड जिल्ह्यात दरवेळी ध्वजारोहण आणि ध्वजवंदनावेळी खरं तर नेहमी नाराजी नाट्य रंगत होतं। यावेळी गोगावलेंच्या नाराजी नाट्यावर पडदा पडलाय। मात्र रायगडमधील या नाराजी नाट्याच्या या प्रयोगात वेगळाच राजकीय धक्का दडल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे। पाहूयात। रायगड जिल्ह्यातील ध्वजवंदन भरत गोगावले करणार। आज ध्वजवंदन, उद्या पालकमंत्रीपद। गोगावले समर्थकांचा आशावाद। रायगडच्या राजकारणातील मोठा ट्विस्ट उघड होण्याची शक्यता। रायगडचं पालकमंत्रीपद स्थगित झाल्यापासून रायगडचं मुख्यालय असलेल्या अलिबाग मधील शासकीय ध्वजारोहण आणि ध्वजवंदनावरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती। गेल्या वर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या मुख्यालयाचं ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्याचा मान हा देण्यात आला। यावर भरत गोगावले यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली। तरीही त्यांनी वरिष्ठांचा निर्णय मान्य केला। आता यावर्षी प्रजासत्ताक दिनी कुणाला मान मिळणार याची चर्चा सुरू असताना ध्वजवंदनाचा मान मंत्री भरत गोगावले यांना देण्यात आलाय। यामुळे गोगावलेंची अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्यानं गोगावले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। 26 जानेवारी करता मिळालेली संधी हा निर्णय गोगावले समर्थकांकरता अधिक मोठा वाटतोय। आज ध्वजवंदन, उद्या पालकमंत्रीपद असा आशावाद गोगावले आणि त्यांचे समर्थक व्यक्त करू लागले। आतापर्यंत खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून गोगावलेंच्या राजकीय मनसुब्यांना अडथळे येत होते। अदिती तटकरे यांना तो मान मिळत असल्यानं शिंदे शिवसेनेत मोठी नाराजी होती। तसे उघड आरोप प्रत्यारोपही रायगडमध्ये रंगले। रायगडमधील शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रहानं मागणीही केली। मागे पालकमंत्रीपद जाहीर झाल्यावर वाद टोकाला गेला। हीच परिस्थिती नाशिकमध्ये होती। यामुळे रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आलं होतं। आता पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसला तरी ध्वजवंदनाचा मान गोगावलेंना देत वादाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केलाय। ध्वजवंदन हा केवळ सन्मान नाही, तो सत्तेचा इशारा मानला जातोय। रायगडच्या राजकारणात हा राजकीय ध्वज कुठं रोवला जाणार? फक्त व्यासपीठावर की थेट पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर? सुनील तटकरेंना शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय मान्य होणार का? हे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल। तोवर रायगडचं राजकीय रण आरोप प्रत्यारोपांनी अधिकच पेटत राहील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।